रोड पण नाही चांगले, रोडवर प्रत्येक गाडीची गाड्या तर दूरच जायचं काय चालतंय. आपल्याला हा जो पोलीस लाईनचा विषय ना, मी त्यांना मागे बोललो आपल्याला त्याच्यावर काम करायचं. आपण काय मित्र आणि पाणी पुरवठा वगैरे कॅपॅसिटीच्या बाहेरचा विषय, तर आपण काय करू की बिल्डिंग बनवणं, बिल्डिंग मेंटेन करणं हे तुमचं काम आणि पिण्याचं पाणी, गटर, आपण नागरी सुविधा आपण सगळ्यात देऊ. त्याच्यासाठी जॉईंट आपण काम करूया. नाही तर बऱ्याच वेळा यांचं काय होतं की बांधकाम विभागचं आहे, बांधकाम विभाग म्हणजे आमच्याकडे पैसे असा तो प्रॉब्लेम होत असतो. तर ज्या नागरी सुविधा आहे ती महानगरपालिका देतील, रिपेअर अँड मेंटेनन्स बांधकाम विभाग. आणि आता आपलं ठरलंच आहे आणि आता आपल्याला पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. आपले एसी आहे ना बांधकाम विभागाचे त्या बाकीच्या गोष्टी आपण आहे ना आता नगरपालिकामार्फत करू. आणि ज्या बांधकाम विभागांची प्रॉपर्टी बांधकाम विभागाच्या ताब्यात असते तर जो प्रश्न आहे ना मेन म्हणजे सांडपाण्याचा, तर तो नगरपालिकामार्फत करू. आपल्याला एसी आहेत काही ते आता आपल्याकडे कसं आहे ते कन्फ्युजन जे आहे ना की पोलीस लाईनमध्ये काय होतं, पोलीस लाईन बांधकाम खात्याकडे आणि अर्ध्या गोष्टी त्यांच्याकडे. हेडक्वार्टरचा जो प्रश्न होता वसाहतींचा, तो त्यांनी सॉल्व्ह करण्यासाठी मदतीचं आवाहन केलेलं आहे. आमच्या समस्या रस्ते, लाईट, सांडपाणी सगळं ऐकून या सर्व आश्वासन दिलेलं आहे आणि ते करणार आहे. आम्ही याची इच्छा जागृत करणार. पोलीस बॉय संघटनेचा विजय. पोलीस प्रभाग 16 मध्ये कार्य चेंज करायला पाहिजे. पोलीस वसाहतीमध्ये जो आमच्या समस्या आम्ही मांडलेल्या होत्या आज 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांनी त्यांना आणून मान्यता दिलेली आहे आणि ते सर्व काम पूर्ण करण्यात त्यांनी हमी दिलेली आहे आणि ते काम पूर्ण करून घेणार आहे. पोलीस बॉय संघटना विजय.